सोलापुरातील आयुष्मान आरोग्य केंद्र धूळखात पडले। उद्घाटनाअभावी 7 महिन्यापासून हे आरोग्य केंद्र धूळखात पडले। आयुष्मान आरोग्य मंदिराला विलंबनाचा आजार लागला। सोलापुरातील आरोग्य केंद्र तयार असूनही सुरूच होईना असं चित्र आहे। सोलापुरातील महत्त्वाच्या 7 ठिकाणी आरोग्य वर्धिनी केंद्र सुरू करण्याची स्थानिक नागरिकांची मागणी आहे। केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीतून सोलापूर महानगरपालिकेने सोलापुरातील 43 ठिकाणी जे आहेत ते छोटाखानी दवाखाना जे आहे तो निर्माण केलेला आहे। त्याचं नाव असं आहे की आयुष्यमान आरोग्य मंदिर जे आहे ते नाव असं जे आहे ते छोटाखान्याच्या हॉस्पिटलला जे आहे ते देण्यात आलेलं आहे। मात्र 43 दवाखान्यापैकी जे आहे ते 7 दवाखाने जे आहेत ते सध्या बंद असल्याचे आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। गेल्या 7 महिन्यापासून जे आहे ते हे हॉस्पिटल बंद आहेत। महानगरपालिकेकडून जे आहे ते आरोग्य भरती असेल, त्याचबरोबर डॉक्टर स्टॉप असेल, त्याचबरोबर आधी स्टॉपमुळे जे आहे ते हे हॉस्पिटल बंद आहेत आणि त्याचबरोबर जे आहे ते उद्घाटना अभावी देखील जे आहे ते हे हॉस्पिटल आपल्याला जे आहे ते बंद असल्याचे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। तर सोलापूर शहरातील सर्वसामान्य लोकांना जे आहे ते याचा लाभ घेता यावा आणि त्यासाठी जे आहे ते हे हॉस्पिटल जे आहे ते बांधण्यात आलेले आहेत। मात्र हे हॉस्पिटल सध्या बंद अवस्थेत असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। त्यामुळे लवकरात लवकर महानगरपालिकेने जे आहे ते हे हॉस्पिटल सुरू करावेत अशी मागणी देखील जे आहे ते सोलापुरातील सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे। वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।